रूप पाहता रोज रूप पाहता रोज सुख झाले भोसाजणी सुख झाले भोसाजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल हरे जय जय राम राम जय जय राम जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा लोचने सुख झाले वो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवीवर विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कुळीची हे कुळ देवी केली ठावे संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे कुळीची हे कुळ देवी केली ठावे संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे आणि लिही रूपा बळे करुणी खडे हरिदास बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि रूपा बळे करुणी खडे हरिदास बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे म्हणे समागमे तुका म्हणे समागमे म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई बसलेले टाळी वाजवा जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई बसलेले रखुमाई म्हणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
या ठिकाणी प्रथम चाल म्हणण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गानकोकिळा आदरणीय हरिभक्तीपरायण ओमकार महाराज जगताप आणि त्यांना साथ करतायत हरिभक्तीपरायण गायन सम्राट नारायण महाराज खंदारे. कोळेची है कुलदेवी कोळीची है कोळदेवी कोळीची है कोळदेवी गिलिता
संकटी संकटी भोगविलो बसलेले टाळी वाज विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ति मुक्ताबाई महाराज की जय महातारी माते की जय सद्गुरु जोग महाराज की नमः पार्वती पते हर हर छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पंढरीनाथ भगवान की उडी उडी हा एकदा मनापासून टाळ्या वाजवा. आता कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे. पंढरीनाथ भगवान की फक्त जय तरी म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आणली ही रूपाबळे किंवा आणला रूपाबळे करोनी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि.
दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम विधींद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते घ्यावी घ्यावी माझी सेवा तीन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा देवा दिन दुर्बळाची देवा कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठीभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा आपला कुळाचार व्यक्त करणारा महाराजांचा आजचा अभंग आहे ज्यांच्या कृपेनं अलंकृत असणारं हे श्री क्षेत्र थेऊरगाव चिंतामणी महाराज आणि महातारी मातेच्या कृपेनं अलंकृत असणारा हा संपूर्ण परिसर या मंदिराच्या प्रांगणात आई महातारी समोर या महातारी मातेच्या समोर सुरू असणारा हा भव्य दिव्य कीर्तन यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा महातारी ग्राम विकास प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ आबा काकडे खरं तर त्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत आदरणीय नवनाथ आबा काकडे यांच्या नावाच्या नंतर आत्तापर्यंत लागणाऱ्या उपाधी लागणाऱ्या पदव्या तुम्हा सर्वांना माहीत आहेत ते महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहेत ते यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत या महातारी माता ग्राम विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत हे सगळं नावानंतर लागतं पण नावाच्या अगोदर लागणारी जगातली सगळ्यात मोठी उपाधी म्हणजे हरिभक्त परायण आहे हे लक्षात राहू द्या आणि यातला अजून एक मतितार्थ असा आहे आतापर्यंत त्यांनी जेवढी जेवढी पद भोगली तेवढ्यांना माजी लागणार आहे ते सरपंच परिषदेचे अध्यक्ष असतील कधी ना कधी माजी होणार आहेत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असतील ते संचालक असतील माजी लागणार आहेत त्यांनी आतापर्यंत जेवढी जेवढी पद भूषवली त्यानंतर माझी हा शब्द लागणार आहे पण आता ते कीर्तनकार झाले आतापर्यंत जेवढं जेवढं त्यांनी भोगलंय त्याला माझे शब्द लागेल पण इथून पुढे कधीही त्यांच्या समोर माझे शब्द लागणार नाही कायम आजी शब्द राहील म्हणून त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या नवनाथ आबांचे बंधू आदरणीय विनोद दादा त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार या गावचे दोघंही भूमिपुत्र आहेत लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या आणि या घराचं गोकुळ आणि नंदनवन केलेल्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमच्या भगिनी आदरणीय रेश्माताई समोर बसलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या भगिनी सुद्धा समोर आहेत संपूर्ण काकडे परिवार आज प्रामुख्याने उपस्थित आहे मला कल्पना आहे आज पहाटे 4 वाजल्यापासून या परिवाराच्या डोळ्याला डोळा नसेल हा सप्ताह सुरू झाला या प्रतिष्ठानमधील सर्व कार्यकर्ते ज्यामध्ये कुणी सचिव असतील कुणी खजिनदार असतील सर्वच तनानं मनानं धनानं सहकार्य करणारी मंडळी असेल नवनाथ भाऊंच्या आबांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारी ही सर्वजण मंडळी त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील
नामवंत कीर्तनकारांना निर्माण करण्याचा कारखाना ज्यांनी टाकला ते गुरुवर्य राजारामजी महाराज जगताप आणि जगताप महाराजांचा संपूर्ण परिवार. त्यामध्ये आमच्या आईसाहेब आदरणीय विद्याताई समोर बसलेले आहेत, गुरुदास दादा आमच्या समोर बसलेले आहेत, जाधव महाराज समोर आहेत, राहुल महाराज आहेत, स्वप्नील महाराज वगैरे सगळे आमचे चांगले मित्र आहेत. आणि कोळेगावची सगळी वारकरी शिक्षण संस्था आहे, आळंदीचे काही वारकरी वृंद आहेत. समोर बसणारे हरिभक्तपरायण आमचे, नेमकं नाव घ्यायच्या टायमिंगला हां पलीकडे बसले बघा ते माऊली महाराज डोंबाळे समोर आहेत, बाकी सर्व महाराज मंडळी आहेत. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठ्या ताकदीनं नाव घेतलं जातं, आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं, महाराष्ट्रातल्या सगळ्या गायक मंडळींमध्ये ज्यांचा ताकदीनं गोड आणि उंच आवाज जाण्याचा पराक्रम माऊलींकरवी ज्यांना मिळाला ते आमचे बंधू हरिभक्तपरायण ओमकार महाराज जगताप आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या इतकाच ज्यांचा आवाज सुमधुर आणि गोड आहे ते हरिभक्तपरायण नारायण महाराज आहेत. अत्यंत गोड आवाज आहे. विशेष म्हणजे ते स्वतः कीर्तनकार आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण या गावचं भूमिपुत्र असणारं वैभव म्हणजे आनंद महाराज आहेत. बाकी इकडं पलीकडचे महाराज आहेत. आणि मी ओठानं बोलतोय आणि आमचे गोपाळ महाराज बोटानं बोलतायत. आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज पांचाळ. आमच्या सर्वांचा आवाज तुमच्या सर्वांच्या कानापर्यंत आहे असं पोहोचवण्याचं काम आमचे सोमनाथ भाऊ करतायत. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. नाव बरोबर आहे ना? अत्यंत गोड अहिल्यानगरवरून साऊंड सिस्टम मागवलेली आहे. विशेष म्हणजे अनेक वक्त्यांनी सुद्धा ऐकावं असं ज्यांचं वाङ्मय आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांची बैठक मोठी आहे, ज्यांचा आवाज अत्यंत गोड आहे, ज्यांचा व्यासंग आहे, अभ्यास मोठा आहे, आमच्याच नातेपुते नगरीचे सुपुत्र पण सध्या तुमच्या गावामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते आदरणीय महेशजी राऊत साहेब पुढे बसलेले आहेत. अत्यंत आवाज गोड आहे. माझ्या अनेक कीर्तनं तुम्ही पेटीवर वाजवलेली आहेत, तुम्ही माझी कीर्तनं ऐकलेली आहेत. आमच्या भागातली मंडळी आहेत. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून हा संपूर्ण सप्ताह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे. समोर असणारे आमचे चैतन्य दादा त्यांच्याकरवी ओम साई क्रिएशन मधून हा नामसप्ताह महाराष्ट्राच्याच काय पण भारताच्या कानाकोपऱ्यात जातो. आणि माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत. एखाद्याचं नावच राहिलं असेल तर आईच्या अंतकरणानं क्षमा करा. ज्यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते परमादरणीय परमश्रद्धेय संजयजी कुंजीर साहेब, त्यांचं आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. अन्नदाते भरपूर आहेत. आपण सर्वजण कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला विसरायचा आजार आहे. आईच्या अंतकरणानं क्षमा करा. जास्त माझ्या लक्षात राहत नाही. कालचं लक्षात राहत नाही, आताचं लक्षात राहत नाही, आताचं उद्या लक्षात राहत नाही, उद्याचं परवा लक्षात राहत नाही. मला विसरायचा आजार झाल्यामुळं माझ्या बापानं माझं एकच लग्न लावून दिलेलं आहे. लक्षात राहत नाही त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल. सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती महारथी, सर्व आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक सगळे आलेले न आलेले, काल होते ते, आज आहेत ते, उद्यापासून दररोज असणार आहेत ते, मागाशी होम मिनिस्टरला होते ते, आताच दिसायला लागले ते, फक्त होम मिनिस्टर पुरते होते ते, मागाशी सभेला होते ते, आता नाहीत ते, परत कधीच दिसत नाहीत ते, समोर बसलेले, पाठीमागं बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पाय वर घेऊन बसलेले, दोन्ही पाय सोडून दिलेले, मांडी घालून बसलेले, खुर्चीवर बसलेले, हाताची घडी घालून बसले ते, भजन करत असतात ते, टाळी वाजवत असतात ते, वाजवत नसतात ते, वाजवणाराला वाजवून देत नसतात ते, कीर्तनाला उभा राहिले ते, टाळ वाजवतात ते, वाजवत नसतात ते, असं हात बांधून उभा राहिलेले, हाताखाली सोडून दिलेले, येताना रिकाम्या पायाने येतात ते, आणि जाताना दुसऱ्याच्या नव्या चपल्या अजिबात नेत नसतात ते, सगळ्याच्या पायावर एकदाच दंडवत आणि अभंगाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की कृपेनं अलंकृत असणारा हा नामसप्ताह फक्त थोडा खुर्चीवर बसल्या बसल्या पाठीचा कानात ताट ठेवा. लवकर आलेले, उशीर आलेले आता सगळेच येतात, फक्त थोडा पाठीचा कानात ताट ठेवा. आज सगळं वातावरण अत्यंत गोड आहे. आमचे आदरणीय आणि या प्रभागामधले सर्वांचेच लाडके असणारे तथा दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राहुलजी भैया कुल यांचं इथं आगमन होतंय. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अत्यंत गोड. त्याचबरोबर आमचे बाबासाहेबजी काकडे त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे. आणि सगळाच परिवार अत्यंत गोड आहे. तुम्हाला बऱ्यापैकी वाटलं असेल आम्ही कीर्तनात बसलो, कधीच
सहजासहजी न बघायला मिळणारी माणसं आणि मोबाईलच्या स्क्रीनवरच फक्त दिसणारे चेहरे आमच्या नवनाथ आबानं जर गोळा केले तर आमचा परमार्थ व्हायला जातो की काय, असं तुम्हाला वाटत असेल? लाखाचा खर्च आहे, अन्नदान आहे, रौप्य महोत्सव आहे, 25वं वर्ष तुमच्या कारकिर्दीत घडतंय, ही भाग्याची गोष्ट आहे तुम्हाला वाटत असेल? असं काय महत्व आहे की त्या 25व्या वर्षाला महत्व द्यावं? ऐका थेऊरकर, कदाचित भविष्यात तुमचा नातू तुम्हाला विचारेल, आजी तू 15 ऑगस्ट 1947 पाहिला का? तुम्ही उत्तर द्याल नाही. भविष्यात तुमचं पोरग तुम्हाला विचारेल, बाबा तुम्ही 26 जानेवारी 1950 पाहिला का? नाही. मग काय पाहिलंय? नातवाला आणि पोराला अभिमानानं उत्तर द्याल, बाळा आम्ही आमच्या आयुष्यात 15 ऑगस्ट 1947 नाही पाहिला, 26 जानेवारी 1950 नाही पाहिला, पण या डोळ्यानं थेऊर गावात घडत असणारा महातारी माता ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला 25व्या वर्षातला अर्थात रौप्य महोत्सव या डोळ्यानं पाहिलाय, याच्यापेक्षा आमचं भाग्य काय? आणि खरं सांगा बरं, 50व्या वर्षात आपण जिवंत असू असं किती जणाला वाटतं? मग ह्या जन्मात बरं योगायोग सुद्धा इतका सुंदर आहे ओमकार दादा, सन 2025 आहे आणि आपल्या सप्ताहाचं वर्ष सुद्धा 25वं आहे. हा किती योगायोग आहे पहा. आज एवढ्या सुंदर योगायोगानं तुम्ही आम्ही जमलो, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय? बरं त्यात मगाशी सगळे वक्ते बोलले, आता कीर्तन सुरू आहे, अन्नदान आहे, ज्यांचा उपवास आहे त्यांना फराळाची सोय आहे. बरं होम मिनिस्टरचा खेळ मगाशी सुंदर झाला, सगळं जिथल्या तिथं वातावरण झालं, अजून काय पाहिजे? एक कीर्तनकार माणसाला बोलवायचं म्हटलं तरी घाम येतो. आज ऐकायला कमीत कमी 7-8 कीर्तनकार आहेत, माग उभा राहिलेले कमीत कमी 5-7 कीर्तनकार आहेत, समोर बसलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या तारखा मिळत नाहीत असे लोक समोर बसून ऐकतात. महेशजींची व्याख्यानं ऐकायला लोक गर्दी करतात. आज माझं भाग्य महेशजी समोर बसलेत मांडी घालून. हा सगळा योगायोग फक्त आणि फक्त महातारी मातेच्या कृपेनं आपल्याकडे घडून आलाय, हे विसरू नका. त्यामुळे नसल काय आपल्याकडं, पण महातारी मातेची कृपा मात्र आमच्याकडे आहे, याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट आहे? बरं मंदिर असं आहे की गावकुसाच्या बाहेर आहे, पण तरी सुद्धा गर्दी पण आहेत आणि दर्दी पण आहेत. आणि खरं सांगू का, कोण कोण इथं आले? ज्यांच्यावर गणपती बाप्पाची, चिंतामणी महाराजांची आणि महातारी मातेची कृपा झाली ते सगळे आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यामुळं अत्यंत भाग्यवान तुम्ही आहात. याहीपेक्षा सोपं सांगतो, तुम्हाला वाटत असेल आमचा परमार्थ व्हायला जाईल, पण माझ्या दादानं गेल्या 4.5-5 महिन्यापासून कीर्तनाची चाललेली तयारी आहे आणि आता तर आबा कीर्तनकार होणार आहेत. ललिता पंचमीला आबाचं कीर्तन आहे. मगाशी योगी महाराज बोलत होते, निरंजननाथजी महाराज, की स्त्रीची ताकद मोठी असते, स्त्रीची ताकद मोठी असते. रेश्माताई कीर्तनकार म्हणून घरात होत्या, पण खरंच स्त्री तत्वाची ताकद मोठी असते. स्त्री तत्व काय करू शकतं? आपल्या भावाप्रमाणे असणाऱ्या दिराला कीर्तनकार बनवायला कारणीभूत ठरू शकतं. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय? त्यामुळे अत्यंत श्रद्धेनं संपन्न होत असणारा सप्ताह. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार आमचे राहुलदादा कुल या ठिकाणी आले. अत्यंत श्रद्धेनं त्यांनी देवीला नमस्कार केलाय. तुम्हाला बऱ्यापैकी वाटत असेल हे सगळी लोक इथे येत आहेत ज्यांचा सहजासहजी वेळ मिळत नाही, त्यांना एका सोनेरी धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम नवनाथ आबा करतायत. याच्या पाठीमागं ताकद कोणाची आहे? तर गेल्या 24 वर्षापासून या काकडे कुटुंबानं महातारी मातेची केलेली सेवा आणि त्या सेवेचं मिळालेलं फळ म्हणजे आजचा हा रौप्य महोत्सवी सोहळा आहे. हे कधी विसरणार. आणि म्हणून या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट कधीच वायाला गेली नाही आणि इथून पुढे वायाला जाणार नाही. धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला गेली नाही आणि इथून पुढे वायाला जाणार नाही. अरे तुम्हाला नसेल प्रश्न पडला, पण बऱ्यापैकी माणसांना प्रश्न पडतो का हो, ते दांडिया ठेवायचं सोडलं, गरबा ठेवायचं सोडलं ना आबानं कीर्तन का ठेवलं? तर राहुल दादा त्याचं कारण असं आहे, सगळं वायाला जाईल पण धर्माच्या मंडपातली गोष्ट वायाला जात नाही. काय काय वायाला जात नाही तुम्हाला मी यादी देतो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा,
आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला गेली नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. हा वारकरी संप्रदाय उभा राहतो. तो कोणी आबार गाबाराची संपत्ती नाही. आमचा वारकरी संप्रदाय चौघाची अमानत आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा. या चौघाच्या खांद्यावरती ठामपणानं आमचा महाराष्ट्र उभा आहे. आणि जन्माला आलो तर आम्ही तर एक पर्याय, ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करावा लागेल, पैसा पाहिजे असेल तर उद्योग करावा लागेल, आरोग्य पाहिजे असेल तर व्यायाम करावा लागेल, पण समाधान पाहिजे असेल तर डोळे झाकून परमार्थात यावं लागेल. किती सोपा परमार्थ ऐका. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. आणि गळ्यात तुळशीची माळ घातली तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा सोपा परमार्थ. आणि म्हणून इथं आला तर परमार्थात आल्याच्या नंतर न काही ऊन पडत नाही. कशावरून? नित्यानित्य जोडे तेची साथ, नित्यानित्य जोडे तेच दात नित्यानित्य जोडे तेच दात. संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साथ, नित्यानित्य जोडे तेची साथ. संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साथ, नित्यानित्य जोडे तेची साथ. महत्व असणारी आई जगदंबा, आई भवानी, आई तुळजाई, आई अंबाबाई, महालक्ष्मी तिच्या कृपेनं संपन्न होत असणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. 4 नवरात्र वर्षात येतात. एक चैत्र महिन्यातला नवरात्र, 2 आषाढ महिन्यातला नवरात्र, 3 अश्विन महिन्यातला आत्ताचा नवरात्र आणि माघ महिन्यातला नवरात्र उत्सव. या 4 नवरात्रातला कोणताही नवरात्रीचा उपवास केला तरी फळ सारखंच आहे. पण मग शारदीय नवरात्र महोत्सवाला असं काय वेगळं महत्व आहे की आम्ही अश्विन महिन्यात प्रतिपदेला यावं, इथं देवीच्या पाया पडावं, आई जगदंबेचं दर्शन घ्यावं? याला काय कारण आहे? आम्ही आई जगदंबेचं व्रत करतो, नवरात्रात उपासना करतो, यात काय नवल आहे? जगाच्या मालकानं प्रभू रामचंद्रानं जगातलं पहिलं नवरात्र केलं आणि रावणासारखा वैरी मारण्याचं यश त्याला मिळालं. ही आई जगदंबेची कृपा आहे. हे पहिलं नवरात्र श्रीरामानं केलं, यात काय नवल आहे? 3.5 शक्तिपीठांमध्ये प्रत्येक पीठापर्यंत जाणं आपल्याला पोहोचणं शक्य होत नाही. 3.5 पीठ महाराष्ट्रात, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरगडची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी ही 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात नांदतात. आई जगदंबेला किंमत द्यावी ही आपल्याकडे पूर्वीपासून प्रथा आहे. स्त्री तत्वालाच महत्व का? आई विठाईलाच किंमत का? माऊलीलाच किंमत का? या स्त्री तत्वाला किंमत का द्यावी? त्याचं कारण आहे. पायाची बोटं तिची, जोडवी आपल्या नावची, पाय तिचे, पैंजण आपल्या नावचं, हात तिचे, चुडा आपल्या नावचा, गळा तिचा, डोरला आपल्या नावचं, कपाळ तिचं, कुंकू आपल्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, पण लेकराला आजही आपलं नाव देते. म्हणून स्त्री तत्व उदार आहे आणि म्हणून त्या तत्वाची आपण पूजा केली पाहिजे. का तिलाच भजावं? काय कारण आहे की तिला शरण जावं? का तुकोबरायांना म्हणावं वाटले बरे वे झाले शरण गेलो? असं काय कारण आहे? देव पंचायतनात 5 देव प्रमुख आहेत. एक भगवान शंकर, गणपती, पार्वती माता, श्री विष्णू आणि सूर्यदेव जो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी. यातले 3 देव एकाच घरातले, गणपती, पार्वती आणि शंकर भगवान. म्हणजे घराणेशाहीची परंपरा काय आताच पडली असं नाही, ही सगळी पद्धत त्यांच्याकडे तेव्हापासून. बर, भगवान विष्णू तरी कुठे वेगळे आहेत? भगवान विष्णू म्हणजे गणपतीचे मामा, शंकराचे मेहुणे. हे सगळं घरातल्या घरात आहे. एकटाच तापणारा फक्त सूर्य आहे आणि म्हणून उन्हाळ्यात लय तापतो. त्याचं कोण ऐकतं तेव्हा? एकटाच पडला ना. यातली 3ऱ्या क्रमांकाची प्रमुख देवता आई जगदंबा, आई देवी, आई तुळजा भवानी. तिची 9 रूप. पहिलं रूप शैल्यपुत्री, दुसरं रूप ब्रह्मचारिणी, तिसरं रूप चंद्रघटिका, चौथं रूप अत्यंत महत्वाचं कुष्मांडी देवी,
पाचवं रूप कात्यायनी, सहावं रूप स्कंद माता, सातवं रूप अत्यंत महत्वाचं कोणतं, सगळ्यात महत्वाचं कालिका माता. त्यानंतर महत्वाचं रूप म्हणजे सिद्धी माता. ही 9 रूप देवीची. याच्यातल्या कोण्याही एका रूपाला भजावं. का भजावं याचं कारण आहे. शैल्यपुत्रीला का भजावं, ती दक्ष राजाची, ती सती माता. महादेवावरती तिचं प्रेम जड, पतीचा अपमान झाला आपल्या माहेरात, तिला सहन नाही झालं. तिनं होम हवनात मध्ये उडी टाकली, स्वतःला संपवलं. म्हणून तेव्हापासून प्रथा पडली, कमीत कमी सासरवाडीत जावयाचा अपमान होऊ देऊ नये. आपल्या लेकीला राग येतो. आणि तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा संसार नीट व्हावा, तर माहेरात बोलवून तुमच्या नवऱ्याचा अपमान करू नका, विनंती आहे माझी. आणि खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत 3 दिवसाच्या वरती राहू नये. ऐकताय ना, अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडिक संघटना. 3 दिवसापेक्षा जर जावई सासरवाडीत राहिला तर त्याच्या अंगाची घाण वासायला लागते. मग लोक म्हणतात पाहुणं कधी जाणार, आणि मग लोकांचं ऐकत नाही तेव्हा मग कुणाला तरी म्हणावं लागतं पाहुणं. हा, हे तुमच्या लक्षात आलं. ऐकताय ना. आई जगदंबेची उपासना व्हावी म्हणून शैल्यपुत्री जी पर्वताची कन्या ब्रह्मचारिणी, तिनं तप केलं. 9 दिवसाचं व्रत तिनं सुरुवात केली. मग तिला फळ मिळालं म्हणून तिच्या पोटी कार्तिक स्वामी जन्माला आले, स्कंद माता. ती चंद्रासारखी शीतल चंद्रघंटिका, ती सूर्यासारखी तेजस्वी आहे म्हणून कुष्मांडी माता. तिच्यामध्ये ताकद आहे म्हणून महासिद्धी. तिच्यातच ताकद आहे ती कालिका होती, तिच्यात ताकद आहे ती गौरी होती, तिच्यात ताकद आहे ती कात्यायनी. आणि सगळ्याचा उद्धार करते. जाऊ द्या, हे सगळं सोडा. ती जेव्हा किचन मध्ये जाते तेव्हा अन्नपूर्णा होते. ती लेकराचा अभ्यास घेते, सरस्वती होती. ती 2 रुपये कमवते, महालक्ष्मी होते. ती पतीवर संकट आल्यावर ताकदीने उभा राहते, जगदंबा होते. आणि लेकरू आजारी पडल्याच्या नंतर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लेकराच्या कपाळावर ठेवते. जगातल्या प्रत्येक लेकरासाठी त्याची आई ही धन्वंतरी माता होती. एवढी रूप तिची आहेत. मग त्यातल्या एखाद्या रूपाला आपण भजलं तर बिघडतं कुठं, हे तुकोबरांच्या लक्षात आलं. पण लोकाला कुळाचार कळला पाहिजे. काय काय कळावं ऐका. कुळाचार कळावा, कुळधर्म कळावा. मी मुद्दाम जाणीवपूर्वक कमी शब्द सगळे सांगतो. कळावा, ऐका बरं. सगळ्यात महत्वाचे कुळ अभिमान कळावा. अजून काय कळावं, कुळव्रत करावं. आमच्या वारकरी संप्रदायाचं कुळव्रत कोणतं आहे असं जेव्हा आम्ही तुकोबऱ्यांना विचारलं तेव्हा जगद्गुरु तुकोबऱ्यांनी व्रताचं उत्तर सांगून दिलं. एकादशीचं व्रत जो करतो तोच वारकरी संप्रदायाचा खरा व्रतधारक आहे. काय काय करावं, सोमवार धरावा. अजून काय करावं, एकादशी करावी. आणि हे नाही जमलं तर नाथ महाराज उत्तर देतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली कटिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कटिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा उधो बोला, उधो बोला, उधो बोला सबाई बाबुलीचा. असलेले टाळे वाजवा. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा. बोला, उधो बोला, उधो बोला सबाई बाबुलीचा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो. चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो. चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो, शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. हे उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो 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 बोला, उधो बोला सबाई बाबुलीचा हो. उधो बोला, उधो
बोला तुझं बोला कृष्णाबाई माऊलीचा 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 वारकरी संप्रदायाचं कुळव्रत कोणतं? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज. माझ्या महाराजांचं अजून एक सुंदर प्रमाण आहे. कोणतं? व्रत एकादशी करीन उपवासी आणि न करी तीर्थव्रत. हा संप्रदायाचा नियम आहे. आमच्याकडे भजारे विठोबा म्हटलं जातं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. असं का म्हटलं नाही हो? सांगतो तुम्हासी भजारे मसोबा. असं जर कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं ना, पण नाहीत म्हटले कुठलेही संत. असं आहे, साधूला वाटतं एक वेळ आपलं वाटोळ झालं तरी चालेल, पण लोकांचं चांगलं व्हावं. आणि जीवाला वाटतं फक्त माझंच चांगलं व्हावं. एका गावात एक कुंभारीनबाई राहत होती, त्याच गावात एक माळीनबाई राहत होती. दोघीची मैत्री झाली. दोघींनी फेसबुकला एकमेकींना रिक्वेस्ट पाठवल्या. मग दोघीचं व्हॉट्सअप चॅटिंग सुरू झालं. इंस्टाग्रामला स्टोऱ्या ठेवू लागल्या, स्नॅपचॅटला व्हिडिओ पाठवू लागल्या. मग कुंभारीन मावशीने विचारलं, मग यंदा काय दांडिया खेळायला जायचं की नाही? माळीनबाई म्हणाल्या, कसं जाऊ, घरची कामं असतात, म्हातारा पण माझ्याकडे आहे, म्हातारी पण माझ्याकडे आहे, नाही जमायचं, पण जाऊ आपण. मग त्या दोघींनी टिपऱ्या तयार केल्या. काय असतं दांडिया खेळायला? टिपऱ्याच असतात ना, टिपऱ्याच ना. मग त्याला असं ते सजवलं. तो टिपऱ्या खेळायची एक वेगळीच पद्धत आली. जो माणूस आपल्याला आवडत नाही ना, त्याच्या नडग्या हाणल्या जातात तो खेळता खेळता. ही एक सुवर्ण संधी असते बायांसाठी. पण माझी विनंती आहे तुम्हाला, गरब्याच्या नावाखाली, दांडियाच्या नावाखाली जर एखाद्या वेळेला आपल्या घरातली पोरगी, आपल्या घरातला पोरगा व्यसनाच्या अधीन जात असेल, चुकीची कर्तव्य करत असेल, चुकीची कर्म करत असेल, तर सावधान. गरबा खेळूनच काही देवी आपल्या घराला येत नाही. गरब्याला जावं आणि शारदीय नवरात्राचं महत्व आपण समजून घ्यावं. हातामध्ये आई जगदंबेनं जशी तलवार घेतली आणि महिषासुराचा वध केला, त्या पद्धतीनं दोन्ही हातात त्या तलवारीच्या रूपानं तो त्या दांड्या धराव्यात, त्या टिपऱ्या धराव्यात आणि काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे तोडून काढावेत. ही उपासना म्हणजे गरब्याचं नृत्य आहे. याच्या पाठीमागे हे शास्त्र आहे, आपण विसरतो. माझी तर विनंती आहे तुम्हाला, गरब्याला जा. पण तुम्ही जर म्हणला ना गरब्याला जाताना नेमकं देवीकडे काय मागायचं, तर मी देवीकडे मागन. जेवढ्या जेवढ्या महिला महातारी मातेच्या दर्शनाला आल्यात, त्यांच्यासाठी सरस्वतीनं तुम्हाला ज्ञान द्यावं. ऐकता ना आपण? सरस्वतीनं तुम्हाला ज्ञान द्यावं, लक्ष्मीनं तुम्हाला धन द्यावं, धन्वंतरीनं तुम्हाला आरोग्य द्यावं आणि जगदंबेनं वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याचं बळ तुम्हाला द्यावं. ह्या खऱ्या नवरात्राच्या शुभेच्छा असतील. दुसरं काय द्यावं तिने? हे जरी तुमच्याकडे आलं तरी बस झालं. आणि आजही तुम्ही तेच करता ना. मग त्या दोघीची मैत्री झाली. कुंभारीन मावशी म्हणाल्या, बरं लवकर जाऊ आपण. निघाल्या. मग जाताना गप्पा चालल्या. का हो, काय विकता? कुंभारीनबाई म्हणाल्या, गाडगी. गाडगं म्हणजे मडकं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? गाडगं, डेरा, घट. तुम्ही काय विकता? अरे माळ्याची बाई आहे म्हणल्यावर भाजीच्या पेंड्या. कुठं जाता विकायला? बाजारला. कसं नेता? डोक्यावर. आपण असं करू, माझ्याकडे एक आयडिया आहे. कुंभारीनबाई म्हणाल्या, आयडिया असू द्या, एअरटेल असू द्या, वोडाफोन असू द्या, जिओ असू द्या, फक्त सांगा लवकर, भूक लागली मगाचपासून. काय ते 7 ते 9 होता, आता 9ला सुरू झालंय. मग महाराजाला माईक घावल्यावर मगाशीच म्हणाले ते सोडत नाहीत. तुम्ही काळजी करू नका, मी वेळेत सोडणार आहे. आपला आज शॉर्ट बट स्वीट आहे, अगदी कमी. हा मग आयडिया सांगितली तिनं. काय? आपण दोघीच मिळून उंट खरेदी करू आणि त्यात काय करायचं, एका बाजूनं गाडगी बांधू आणि दुसऱ्या बाजूनं तुमच्या भाजीच्या पेंड्या बांधू. मी पुढं चालन, तुम्ही मागं चाला. मग माळीन मावशी उंटाच्या पुढं चालल्या आणि कुंभारेनबाई उंटाच्या मागं चालल्या. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी. जीवाला असं वाटतं की फक्त माझंच चांगलं व्हावं आणि लोकांचं वाटोळ व्हावं. उंट चालायला लागला. एक जीव पुढं चालत होता, त्या जीवाचं नाव माळीन आणि पाठीमागं चालत होती तिचं नाव, अरे तुमच्या ओळखीचे असेल ना, पाठीमाग कोण चालत होती? कुंभारीनबाई. खायची वस्तू पाठीवर आहे हे ऐकल्या, त्याला वास आल्याबरोबर उंटानं तोंड फिरवलं आणि एक 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 भाजीची पेंडी वडायला लागली. आता हे सगळ्यात आधी कोणाला दिसलं? मग कुंभारीनबाईचं काम होतं का नाही, वैंस कीर्तनाला उशीर होणार आहे, तुम्ही कीर्तनाच्या आधीच जेवून घ्या. पण कुंभारीनबाई म्हणली, होऊ द्या होऊ द्या, हिलाच उपाशी मरू द्या, हिचेच 2 रुपये कमी होऊ द्या. माळीन बिचारी आपली पुढे चालवत होती, उंटाला पाठीमागं होता, त्याचं दावं ढिलं होतं, ते खात होतं भाजीच्या पेंड्या.
10-15 मिनिटात 5-25 पेंड्या ओढल्या. जशा 30 पेंड्या ओढल्या तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि ज्या बाजूला गाडगी होती त्या बाजूचं वजन वाढल्यानं धबदिशी सगळं डांबरावर पडलं. हिच्या तरी 5-25 पेंड्या वाचल्या, पण हिचं औषधाला गाडगं वाचलं नाही. का? दुसऱ्याचं वाटोळ व्हावं असं जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा आधी आपलं वाटोळ होतं. तुकाराम महाराज तिथंच होते. महाराज म्हणाले, आणिकाच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष, अनिताच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे, अंगी लागे, सुख दुःख दोष अंगी लागे, अंगी लागे, सुख दुःख दोष अंगी लागे, अंगी लागे. अंगी लागे. कुळाचार म्हणजे विठोबाला शरण जाणं. कुळव्रत म्हणजे नेमकं कोणतं? विठोबाची आई जगदंबेची पूजा करणं. मग त्या कुळाचारात वाढावया सुख भक्ती भाव, कुळाचारी नाम विठोबाचे, नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबा, विठोबा, कुळाचारी नाम विठोबा. हे वाना गया सुख भक्ती भाव धर्म, सुख हे वाडावया सुख, वाडावया, वाडावया, वाडावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म हा कुळाचार. कुळव्रत कळालं, कुळधर्म कळाला, कुळाचार कळाला. आता पुढचं एक महत्वाचं साधन आहे. कोणतं? कुळाभिमान. तो प्रत्येकाला असला पाहिजे. आपण ज्या संप्रदायात आहोत, ज्या महाराष्ट्राच्या मातीत आहोत, त्या मातीचा आपल्याला अभिमान असावा. या मातीचा अभिमान काय आहे? कधी कधी आपण देवाकडे जायचं आणि कधी कधी देवाला आपल्याकडे बोलवायचं. बरं, आपण देवाकडे जाणं सोपं असतं, पण देव आपल्याकडे येणं कठीण असतं. आपल्याला देवाकडे जाता येतं, देव आपल्याकडे आणणं जरा जास्त कठीणच आहे. मला माहिती नाही तुम्ही कधी देवाला बोलवलंय का नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला बोलवायचे. देवाला म्हणायचे, पांडुरंगा तुला यावं लागते. हे गये ग विठाबाई, हे गये ग विठाबाई, ये गये ग विठाबाई, हे गये ग विठाबाई. माझे पंढरीचे माझे पंढरीचे आहे, हे माझे पंढरीचे धाव घाली माझी आई, धाव धाव घाली माझी आई, आता पाहती सकाळी, आता
पाहतीस काय. यावं लागलं विठोबाला. नाही येत देव, तू कोबराय पुढं आल. देवाला म्हणाले, पांडुरंगा तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणोनिया. पांडुरंगाला यावं लागतं. एक आंधळा मनुष्य मंदिरात निघाला. लोक त्याला हसली, म्हाताऱ्या अरे तुला का देव दिसायचा का तुला मूर्ती दिसायची, का निघाला देवळात. तो आंधळा मनुष्य म्हणे, मला माहित आहे मला देव दिसणार नाही, मला मूर्ती नाही दिसणार, मला मंदिर नाही दिसणार, पण मला देव दिसावा याच्याकरता मी मंदिरात नाही निघालो. मग देवानं मला इथं आलेलं पाहावं याकरता मी मंदिरात निघालो. ही अशी भक्ती पाहिजे. कधी कधी आपण देवाकडे जावं आणि कधी कधी देवाला आपल्याकडे बोलवावं. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशात, उत्तर भारतात सगळीकडे तुम्ही गेलात तर तिथं पाट्या लागतात, देवभूमी में आपका. तिकडचे भक्त लग्नाला आलेल्या पोरी, लग्नाला आलेली पोरं आजही तुम्ही पाहत असाल यूट्यूबला, व्हिडिओला, तर हातात जपाची माळ असते. तुम्ही कधी पाहिला असेल. महेशजी, आमच्या संप्रदायात एक नियम आहे, म्हणजे आपल्या मनाने 2 मणी जपायचेत. एक खिशातला त्याला पैसा म्हणतात आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यात फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. परत ऐका बसलेले महिला मंडळ, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. केला इशारा जाता जाता. आजही तुम्ही पहा, त्या उत्तर प्रदेशात वृंदावनला जर तुम्ही कधी गेला तर पुरींच्या कपाळावरती उभा गंध आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, कंठे आहेत आणि आजन्म कृष्णाच्या प्रेमात बुडालेले आहेत. त्या खाटू श्यामजींना बोलवण्यासाठी तिथला प्रत्येक जण तरसतो. म्हणत राहतो त्याला, अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, 3 बाण की धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, जल्दी आवो ना. हो 3 बाण की धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. 3 बाण की धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे. बारीक बसलेले, हे कलियुग आहे, इथं कुणीच कुणाचं नाही. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होतात. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ असते. ज्या दिवशी आपण गरीब असतो त्या दिवशी जग भिकारी असतं. आपण बंगला बांधला तरी शेजाऱ्याला बरं वाटत नाही. हे कलियुग आहे. जोपर्यंत आपली शेती पडीक राहते तोपर्यंत गावकीला भावकीला गोड लागतो आपण. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाईट करू त्या दिवसापासून आपलीच भावकी आपला रस्ता अडवते. हे सूत्र आहे जगण्याचं. आपण कितीही चांगलं वागू द्या, एखाद्या माणसाला जर तुम्ही आवडत नसाल तर त्याला तुम्ही कधीच नाही आवडणार. आणि किती वाईट वागा, एखाद्या माणसाला तुम्ही जर आवडत असाल तर तुम्ही चुकीचे आहात असं त्याला कधी वाटत नाही. आपल्या यशाचे भागीदार कमी आहेत, आपल्या दुःखावर टपून बसलेली लोक जास्त आहेत. तुकाराम महाराज वेडे नव्हते. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा म्हणाले, तुका म्हणे यासी न लावी उशीर म्हणाले, तेव्हा तुझ्या वाचून मला कुणी नाही म्हणाले, तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी. ते वेडे होते.
माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपलं परक कोण आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, कधी कुणाला कमी समजू नका आणि आपल्या स्वतःला कधी कमीपणा येऊ देऊ नका. एवढं चांगलं वागा की जग जरी आपल्या विरोधात गेलं तरी देवानं आपल्याला माझं म्हणावं, आणि त्यांना आपल्याला माझं म्हणावं वाटत असेल तर थोडे थोडे हात वर उचला. येऊ दे हात वर, या थोडे थोडे हात वर, या पहिल्या पंक्तीला पासा पण हात वर घ्या, वाजवा टाळी, वाजवा टाळी. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, ओ तुम बिन कौन मेरा वो बाह पकड़ ले जावे. भटक रहा होते बाबा, भटक रहा होते बाबा, राह दिखाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, तेरा जल्दी आओ ना, जल्दी आओ ना. हे त्यांचा कुळाभिमान आहे, हे उत्तर भारतात. मग आपला कुळधर्म आपला कुळाचार सोडून तिकडं कशाला जायचं, नाही जावं. मग आम्हाला वाटतंय नवरात्रात इथं यावं, आमचा कुळधर्म जपावा, कुळाचार आचार आमच्याकडे असावा. नेमकं काय केलं पाहिजे? मग मात्र मधला मार्ग नाथ महाराजांनी तुकोबाऱ्यांनी काढला. कोणता? अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी येऊन हाती, हे बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळ, बोध ज्ञानाचा पाजळ ते, उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचते, उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचते, भक्त नाचती, भक्त नाचती. गोंधळा कृपेनं हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. आई जगदंबेच्या कृपेनं प्रभू रामाला विजय मिळाला. आई फूलपीठ तू आंबे 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 गोंधळा, जगदंबे गोंधळा, जगदंबे जगदंबे गोंधळा. भवानी माते की, म्हातारी माते की. याला कुळाभिमान म्हणतात. इथं वाजलं माहिती असं गोड, हे ह्याचे एक्स्ट्रा पाहिजेत खरं, हे महत्वाचं. माझ्याकडे पहा, हा आमचा कुळाभिमान आहे. आता हे लोकांना आवडत नाही. आता हे दांडिया गरबा नवरात्र आलं की मग ती देवीची गाणी बदलली. टोपी टोपी वाकड्या भांगावरी ग,
आंबाची नजर, बांगड्याची, लिंबावाने डोळ, तुमचं पाठ. हे सगळं आता तुमचं पाठ आहे. हे असलं की लोक बाया खोलालतात. आला मग बाईला आंबा, बाईचा आम्हाला जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा रपिला, देह तुझा रपिला, हे फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला, फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला, फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला, फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला लावणी, त्रिविधता माती करावया झाडली, विविधता पाची करावया झाडे, भक्ताला गुरु बाबा श्रीर्भा. ऐसा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे, जोगवा मागे. जोगवा मागे, ऐसा जोगवा मागे, जोगवा मागे, जोगवा मागे, ऐसा जोगवा मागे, जोगवा मागे, ऐसा जोगवा मागे, जोगवा मागे, ऐसा जोगवा मागे. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे, गोधडी गोधडी अंबे गोवाळाच्या वेळे, दहा पाच घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ, दहा पाच घाला देव तुमच्या गोंधळाला येऊ, पाच घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ, दहा पाच घाला देव तुमच्या गोंधळाला येऊ. राम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा, आमचा घाला वा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे वेळी, गोधडी गोधडी आम्ही गोपाळाचे वेळी. हा उधो उधो देव 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 भवानी माते की हे आपल्या शारदीय नवरात्र उत्सवातलं कुळव्रत आहे. हा कुळधर्म आहे, हा कुळाचार आहे. कशा करता करायचा? कुक्कड नावाचा एक राक्षस, त्याला कुकुटही म्हणावं, त्याचंच दुसरं नाव महिषासूर. महिषासूर का? म्हशीच्या पोटातून त्याचा जन्म झाला म्हणून महिषासूर. त्यानं एक वर मिळवला महादेवाची उपासना करून. महादेव बिचारे भोळे, ते पहिल्यापासूनच भोळे असतात. त्यांनी वर देऊन टाकला दानवाकडून आणि मानवाकडून आणि देवाकडून. ह्याला मरण नाही, मी ह्याला मारल कोण? महिषासूर माजला. माजले पण कळतं ना, घमंड असणं. सध्या कलियुगात दोन गोष्टींबरोबर दोन गोष्टी नाही पाहिजेत. ज्ञानाबरोबर अहंकार नाही पाहिजे आणि श्रीमंती बरोबर घमंड नाही पाहिजे. अजून सोपं आहे का? आणि तीन गोष्टींबरोबर तीन गोष्टी पाहिजेत. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान आणि आयुष्याबरोबर आरोग्य एकत्रित टिकवता आलं पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. नुसती श्रीमंती असून उपयोग नाही हो, तिच्याबरोबर समाधान पाहिजे. ते आपल्यापेक्षा तर ते ऊसतोड कामगार बरे हो. ते पहाटे 4:30 वाजता ऊसाच्या फडात दोघात मिळून अर्धा डझन लेकरं असतात. एकही ओळखू येत नाही. अजून 6 झाले तर क्रिकेटची टीमच होईल. भारतासाठी सोपं होईल. तसं आता भारतासाठी सगळं सोपं झालंय. माझा भारत देशाचा क्रिकेट संघ एवढा मजबूत आहे. सगळ्या भारतातून टीका होत होती की भारतानं पाकिस्तान बरोबर खेळायचं नाही, पाकिस्तान बरोबर खेळायचं नाही. आणि त्यांचंही काही चुकीचं नव्हतं. ज्यांच्या रक्तात आतंकवाद आहे ना, ते सीमेवर असले काय, घरात असले काय आणि मैदानात असले काय, ज्याच्या रक्तात आतंकवाद आहे तो बॅट्समन जरी असला आणि त्याचं नाव फरहान असलं तरी हातात बॅट घेतो आणि बंदुकीसारखे ऍक्शन करून दाखवतो.
त्या फरहाननं बॅट हातात घेतली आणि गोळी घालण्याची ऍक्शन करून दाखवली. पण माझा भारताचा संघ एवढा सोज्वळ आहे, आमच्या अभिषेक शर्मानं 50 नव्हे 74 पेक्षा जास्त रना 74 रना केल्या. पण ऐका, याच्या बदल्यात त्याच्या हातातही बॅट होती, त्यालाही बंदूक घेऊन अभिवादन करता आलं असतं बंदुकीसारखं, पण त्याच्यात एवढी नम्रता आहे, त्यानं आपल्या हाताचा येल केला. याचा अर्थ आहे लव, याचा अर्थ आहे प्रेम. अरे तुम्ही आतंकवादी बनून बंदुकी हातात घेताय आणि आम्ही भारतातली लेकरं प्रेमाचं निशाण बनवून अख्ख्या जगाला हे प्रेमाचं संबोधन देतोय, ही आमची योग्यता आहे. सगळ्याच गोष्टीची उत्तर अशी देऊ नयेत ना. कुठं होतो आपण? ऊसाच्या फडात 6 लेकरं इथं गेलं, मी कुठेही घेऊन जातो आणि कुठेही माघारी आणतो. थोडक्यात आता थोडं राहिलंय आपलं, अगदी लगेचच संपणार आहे कीर्तन. मग ते ऊसाचा फड, 6 लेकरं, 2 नवरा बायको आणि 2 दिसायला एका कलरचे, पण कधी बिचारे नाराज नाहीत. एक सांगू का, मुलानं सौंदर्य पाहू नये आणि मुलीनं श्रीमंतीच्या नादाला लागून. पुरुषानं सौंदर्याच्या भानगडीत पडायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. श्रीमंतीमुळं कितीतरी चांगल्या पोरी चुकीच्या घरात गेल्या आणि सौंदर्यामुळं कितीतरी चुकीच्या पोरी चांगल्या घरात आल्या. दोन्हीत वाटोळ आहे. सोपं करू का? जी पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागते, क्षमा करा मला, पण कदाचित मागच्या 4 महिन्यापूर्वी घडलेलं प्रकरण वैष्णवी नावाचं, अशी अवस्था होती. श्रीमंतीच्या नादाला लागू नये मुलीनं आणि पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागू नये. पोरगी पाहायला गेलं ना, आपण तिला हरिपाठ पाठ आहे का विचारावं. आता माझं झालंय पोरांनो, तुम्ही तरी लक्षात ठेवा. खरं सांगतो, विनेकरे बाबा तुम्ही विचारलं होतं का हरिपाठ पाठ आहे का? खरं सांगा, तुम्हाला म्हातारी माताची शपथ आहे? नाही ना? मी विचारलं नव्हतं, राहून गेलं, ऐकते ना. पण आता पाठ झालाय, लक्ष द्या माझ्याकडे. याचा अर्थ असा आहे, सौंदर्याच्या भानगडीत आपण नाही पडावं आणि श्रीमंतीच्या भानगडीत तुम्ही नाही पडायचं. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सौंदर्य काय जास्त दिवस टिकतं? काय 10-5 वर्ष असतं. त्याला विचारलं लग्नानंतर काय दिसतंय तिच्या डोळ्यात, तो म्हणला चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, चांदण्या दिसतात. 5 वर्ष लग्नाला झाल्यावर त्याला विचारलं काय दिसतंय चित्राच्या डोळ्यात तुझ्या? त्या चिपाडं सोडून काही दिसत नाही महाराज. श्रीमंती काय जास्त दिवस टिकते? आज आहे उद्या नाही. एक लक्षात राहू द्या, माणसानं श्रीमंतीत माजायचं नसतं आणि गरिबीत लाजायचं नसतं. तुटलेल्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कोणी नावं ठेवू नयेत. ह्या 2 गोष्टी जपता आल्या पाहिजेत. ते 2 जण होते नवरा बायको, 2 एकाच कलरचे होते, माझ्यासारखेच दिसत होते, ऊस तोडत होते. कुठं? अरे ऊसाच्या फडात. श्रीमंती बरोबर समाधान का पाहिजे ऐका. 10:30 वाजता जेवायला बसतात 2.5 टनाची बैलगाडी भरून. मग ते पांढरं कापड असतं असलं शुभ्र, त्याला आमच्याकडं बागायतदार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला रुमाल म्हणतात. असा पांढरा शुभ्र रुमाल, त्याच्यात भाकऱ्या बांधून आणलेल्या असतात ज्वारीच्या, पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या, गोऱ्या गोऱ्या पान फुलासारख्या छान. आजचा रंग पांढरा आहे म्हणून खाली एक भाकरी वर एक भाकरी, त्याच्यावर असं पिठलं असतं, पिठलं हिरव्या मिरच्याचं, त्याच्यावर असं तेल घातलेलं, कोथिंबीर अशी विस्कटलेली त्याच्यावर, ते असं पिठलं भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं. भाकरीचा पापुंद्रा असा गोल गरगरीत झालेला, हिरवागार झालेला भाकरीचा पापुंद्रा. फुगलेली भाकरी असते पण पापुंद्रा असा ओला झालेला असतो. शेजारी मस्तपैकी जवसाची चटणी, कारळाची चटणी, लसणाची चटणी, मध्ये आळं केलेलं, त्याच्यामध्ये तेल घातलेलं. शेजारी ठेचा असतो बाबा, ठेचा, मिरचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यावर तेल घातलेलं, लसूण असा खिसून घातलेला, लोणच्याची फोड असते लाल भडक, लोणच्यानं ती भाकरी अशी लाल बुंद झालेली, असं मस्तपैकी त्याला पाणी सुटलेलं. शेजारी मस्तपैकी असं कैरी असते, कैरी चिरलेली, त्याच्यावर मीठ टाकलेलं, असं सुटलं ना तोंडाला पाणी. हे वर्णन ऊसाच्या फडात गरिबाच्या समोर असणाऱ्या भाकरीचं आहे. गरिबाच्या डब्याचं वर्णन ऐकून जर श्रीमंताच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर आजही श्रीमंतीपेक्षा समाधान जास्त महत्वाचं असतं. हे विसरू नये. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान आणि आयुष्याबरोबर आरोग्य, हे जर पाहिजे असेल तर 9 रात्रीचा उपवास करावा लागेल. का करू नये? उपवास करावा. उपवास असावा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकाराचा. त्याच्याबरोबर आरोग्याचीही काळजी घ्यावी म्हणून 9 दिवस उपवास करावेत. वाईट त्यागावं, वाईट खाऊ नये. आपल्या पोटाचं पण व्रत असावं आणि आपल्या मनाचंही व्रत असावं. झालं, थोडं राहिले आता पोरांना, थोडं राहिले आता थोडक्यात घ्या ऐका. मग ते कुळव्रत कोणतं? जे रामानं केलं.
ते कुळव्रत कोणतं ऐका बरं. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते आपण करावं का हो? आम्ही का केलं पाहिजे? आमचं काय कारण आहे? आम्ही का करावं? त्या महिषासुरानं एवढा उन्माद मांडला की तो मरता मरत नाही. मग त्या स्त्री तत्वाची उपासना झाली. आई पार्वतीनं अवतार घेतला. आई जगदंबेनं महिषासुर मर्दिनीचा अवतार घेतला. समोर आली, त्रिशूळ हातात घेतला. आता त्याला मारायचं. 9 दिवसाचं युद्ध संपलं, पण मरताना त्यानं हात जोडले आणि शेवटचा नैवेद्य मागितला. ते आपलं खाद्य नाही. ऐकताय ना? ते आपलं खाद्य नाही. मरायच्या आधी त्याला आहार दिला, त्याला मारून टाकला. तेव्हापासून ती देवी वंदनीय झाली. ती देवी, ती जगदंबा, ती पार्वती माता, ती लक्ष्मी आपल्या घराला यावी असं तुकोबाला वाटलं. पण वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आम्ही वेगळ्या देवीला मानणार नाही. आम्ही विठोबाला विठाई म्हणतोय, आम्ही पांडुरंगाला आई म्हणतोय, आम्ही त्याच देवाला कुळव्रत मानतोय, कुळधर्म तिथंच जाऊन साजरा करतोय. आमचा कुळाचार पण विठोबाचा आहे. मग त्याच देवाला पूजण्याचा अधिकार जर संप्रदायाला असेल तर या नवरात्र उत्सवात असो किंवा वर्षभर असो त्या विठोबाचीच पूजा आम्ही कुळदेवी म्हणून करू. म्हणून आजचा अभंग. कुळीची हे कुळदेवी, कुळदेवी हे कुळदेवी, हे कुळदेवी, कुळीची हे शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, गेलो गेलो. कुणी माहिती करून दिली? केली ठावे संतांनी. संत वकील आहेत, संत शिक्षक आहेत, संत आई आहेत. संत वकील असतात, तो वकिली करतात. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. एक तर तिघांकडं बिगर कामाचं जाऊ नये. एक डॉक्टरकडं, एक पोलिसाकडं आणि 3 वकिलाकडं. तुम्ही जर बिगर कामाचं डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर म्हणतात आता बरं आहे, पण एवढं टेस्ट करून घ्या, पुढची काही गॅरंटी नाही, लागले कामाला. पोलिसाकडं कधी कोणतं कलम लावतील सांगता येत नाही हो. आणि वकिलाकडं ते म्हणतात आता सगळं ठीक आहे, पण दावा दाखल करूया. मग वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादीन प्रतिवादी दोन्ही हजर, कोर्टच गैरहजर. आयुष्यभराचा त्रास आहे. आणि म्हणून तिघांकडे बिगर कामाचं जाऊ नये. पण संत वकील आहेत का मधली भूमिका स्वीकारतात. माध्यम जोडून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. ते कोर्टात उभा राहतात आणि जज साहेब माझा अशील निर्दोष आहे हे ठामपणानं सांगतात. तसं संत वकील आहेत. देव आपला कोर्ट आहे आणि तुम्ही आम्ही आरोपी आहोत. आपण कधी चांगलं वागलोय तेव्हा आपला तिकडं निर्दोष मुक्तता होणार आहे. आपल्याकडून कधी ना कधी कुठं ना कुठं केव्हा ना केव्हा पाप झालेला आहे. एवढा मोठा धर्म राजा पण त्याच्याकडून पाप झालं म्हणून तर स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला. आपण धर्मराजा इतके तर पवित्र नाही, आपण एवढे चांगले नाही. तो एवढा दानशूर होता, त्याच्या काळजात दया आणि खिशात पैसा होता. सध्या कलियुगात देव दोघांकडे आहे. एक ज्याच्या मुखात नेहमी नामस्मरण आहे त्याच्याजवळ, आणि एक जो मनानं आणि धनानं श्रीमंत आहे त्याच्याजवळ. ऐकताय ना नवनाथ आबा? सध्या कलियुगात देव दोघांकडे आहे. एक ज्याच्या मुखात नामस्मरण आहे त्याच्याजवळ, आणि 2 जो मनानं आणि धनानं श्रीमंत आहे त्याच्याजवळ. माझं बोलणं तरी कळतंय ना? ज्याच्या काळजात दया आणि खिशात पैसा आहे सध्या देव त्याच्यात आहे. मी का तुमच्याकडे बघतोय कळतंय ना? आम्ही ऐकले बाबा आता जाताना आम्हाला प्रत्येकाला पूर्ण पोशाख होणार आहे. हरकत नाही, कॉटनचा घेऊ. आबा कुठं कमी पडणार आहेत? ऐका, माऊलीची ओवी आहे, जेत संपत्त्यानी दया
दोन्ही वसते एके ठाया तिथं जाण धनंजय विभूती माझी. ज्याचा बंगला मोठा आहे ना त्याचं काळीज पण मोठं असलं पाहिजे. नाही तर आमच्या इकडं तालुक्यात म्हण प्रसिद्ध आहे बडाघर आणि वाराजाई, हे माहित आहे तुम्हाला. आबाचं मनही मोठं आहे, घरही मोठं आहे, मनाची श्रीमंती, धनाची श्रीमंती, आणि आता अजून एक तुमच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाची सुद्धा श्रीमंती. आता काय कमी पडेल? आतापर्यंत लय मंत्री संत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री तुम्ही बघितले असतील, त्यांच्या खांद्यावर हात टाकले असतील, त्याने तुमच्या खांद्यावर हात टाकले असतील. पण आता इथून पुढे तुम्ही काळजी करू नका, आमच्यातल्या मुख्यमंत्र्याचा हात तुमच्या खांद्यावर आहे. त्या मुख्यमंत्र्याचं नाव ज्ञानोबा आहे हे विसरू नका. आमच्यातल्या मुख्यमंत्र्याचा हात तुमच्या खांद्यावर आहे, ते ज्ञानोबा आहेत. गृहमंत्री एकनाथ महाराज आहेत, ऐकताय ना. अर्थमंत्री बारामतीच्या पट्ट्यात आहेत, नामदेव महाराज, लक्षात ठेवा. वस्त्रोद्योग मंत्री कबीर महाराज आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री गोरोबा काका आहेत. आमचे कृषी मंत्री संत शिरोमणी सावता महाराज आहेत. महिला आणि बाल विभागाचं खातं मुक्ताबाईंकडनं जनाबाईला दिलं. मग मुक्ताबाईला काय दिलं? शिक्षण मंत्र्याचं खातं. मुक्ताबाईनं 3 देव वटणीवर आणले, ज्ञानदेव, चांगदेव आणि ज्ञानदेव. आणि ते महिला आणि बाल विभागाचं खातं जनाबाईने घेतलं. जनाबाईनंच का? जिच्याकडे महिला बचत गट सांभाळायचा असतो तिनं जरा भांड कुदळ असावं लागतं, तिनं जरा रगील असावं लागतं, तिला असली सर्व्हिस करायची प्रॅक्टिस असली पाहिजे, ती ताकदीन आली पाहिजे, आणि ती म्हणली पाहिजे बघून की. म्हणत होती जनाबाई, आर्य रे इठ्या मुळ मायेच्या. पुढचं म्हणा बर. तुझं गेलं मड. एकानं पळत येऊन विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिवाय देता तुम्ही देवाला? हा, तुमचं माहेर ठेवूर तर नाही ना? तुला कसं कळलं? शिव्यावरनं. मग जणी म्हणली, फक्त शिव्याच पाठ झाल्या वय रे, भजन नाही का ऐकलं आमचं? संप्रदाय उभा राहिला म्हणजे स्त्री शक्ती आहे. मेवाडची मीराबाई, आपेगावची मुक्ताबाई, गंगाखेडची जनाबाई, वारकरी संप्रदायाचे कळस झाले तुकोबा, पण कळसाच्या वरती जिचा अधिकार तिचं नाव बहिणाबाई. ही ताकद आहे. जनाबाई पुढे आली, तिनं हात जोडले आणि मग म्हणू लागली देवाला, पांडुरंगा जात्याच्या मुखी घालिते मी मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या. जात माहितीये का तुम्हाला? आताच्या पोरींना काय माहित नाही जात वगैरे. त्यांना जर म्हणलं ना जा पुरे जात्यावर जाऊन बस, की वर चढून बसायला बसली. काय माहित आहे जात्यावर कसं बसायचं? काटोट होती परत आली. काटोटीला किती कान होते हो? परातीला आहेत का कान? भाकऱ्या कशात करता तुम्ही सध्या? परातीत. तरी तुमचं लेकरू म्हणताय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे, तिच्या भाकऱ्या चांगल्या लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. परातीत बघत जा, पायाचे 2 अंगठे कुठं असतात. दररोज तिच्या पायाचा प्रसाद गिळतो, मला शायनिंग दाखवतोय रे. ऐका ऐका, सगळा जुना काळ होता. जनाबाईनं ते खातं स्वीकार, आणि ह्या सगळ्या खात्यातल्या मंत्र्यांचा आशीर्वाद आबा तुमच्या माग आहे. हे सगळे मंत्री काय करतात माहिती आहे? वकिलाची भूमिका करतायत. कशावरून? ऐका. पंढरपुरात पांडुरंग परमात्मा आला, पण कुणामुळे आला? पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, पाठीमाग वेट फिरकवून दिली. पांडुरंगा आई बापाची सेवा करतो तिथं थांब. पांडुरंग परमात्मा उभा राहिला. जवळजवळ 1 महिना झाला अजून तिथं उभा आहे, बरोबर ना? 2 महिने झाले ना? 1 वर्ष झालं? किती दिवस झाले? 28 युग झाली. कालही उभा होता, आजही उभा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो उभा आहे. जाऊ द्या, जोपर्यंत तो उभा आहे तोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत. पण हे कुणामुळं केली ठावे संतांनी? तर पुंडलिकामुळं ना. मग त्याच्यामुळं जर तो आलाय तर त्याला भजायला काय अडचण आहे? संत वकील आहेत, संत शिक्षक आहेत. अर्भकाचे साठी पण ते हाती धरली. लेकराला मांडीवर घेतात आणि त्याला म्हणतात ली क ख ग घ, हे शिकवलं जातं ना. आणि संत आई होतात.
आई कसं होतात पहा माझ्याकडं. सकाळ झाली, चिंटू उठला, पक पक पकाक, माहिती आहे तुम्हाला. मग ते आईकडे बापाकडे गेलं पोरं. पप्पा काय पैसे पाहिजे? कशाला? फी भरायची. किती रुपये? आता इथेही भ्रष्टाचारच असतो. शाळेतले शिक्षक पोरांना सांगतात, पोराव उद्या शाळेत येताना 100 रुपये फी घेऊन या. पोरग घरी जाताना आईला सांगता, आई शाळेत फी भरायची, सरांनी 200 रुपये मागितलेत. मग ती जाती त्यांच्याकडे, अहो पप्याची फी भरायची, 500 रुपये मागितलेत. आधी ईडीची चौकशी घरात लावा, हितनं फरक पडतो. ते पोरग गेलं बापाकडे, पप्पा पैसे पाहिजेत. नाही मिळणार सांगितलं ना, हाताची भाई मागास चालली, धप दिश ठेवून दिली. मग ते गेलं आईकडे, रडू लागलं, आई पैसे पाहिजेत. आई म्हणली, हे बघ आता तवा तापलाय, आणि तापलेला तव्यावर माझं तर डिरिंग नाही बाबा, पण काळजी करू नको, होईल गार. कुठवर रुबाब चाल, शेवटी नवरा आणि मांजर, किती लांब नेऊन सोडलं तरी ते, तू काळजी करू नको, थोडा वेळ थांब, थोडा वेळ मी पैसे देते. ते बाहेर गेले, मला माहित आहे त्यांचा शर्ट कुठं अडकवलाय आणि त्यांच्या शर्टाच्या केशात. प्रामाणिक होती बिचारी. मग हँगर जवळ गेली, नवऱ्याच्या शर्टमध्ये हात घातला, नवऱ्याच्या हातानं पैसे द्यायला, खिशातले पैसे काढले आणि पप्याला दिले. शर्ट बापाचा आणि हात आईचा. तसा ऐका, दुःख तुम्हाला आम्हाला, कृपा भगवंताची, पण हात मात्र संतांचा. म्हणून केली ठावे संतांनी. मग त्याच्या बदल्यात तुकोबा आम्ही काय करावं? तुम्ही काही करा, पण आम्ही काय केलं ते सांगतो अभंगाचं. बरवे झालं चलन गेलं, बरवे झालं चलन गेलं, बरवे झालं चलन गेलं, कबीला संकटी बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, चरण शरण गेलो, उगविलो संकटी. सगळ्या संकटातनं आम्ही बाहेर निघतो. सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी. पुढचं एक सुंदर प्रमाण आहे त्यातलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. संकटातनं बाहेर काढायचं काम देव करतो, पण आमचा विश्वास नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. का सांगतो? त्याचं कारण, संकटातनं बाहेर काढायचं काम तिघजण करतात. एक देव, 2 संत आणि 3 आपली आई. तुम्ही पहा, हे तिघजण संकटातनं बाहेर काढतात. देव जन्माला घालायचं मनात आणतो, संत वाढवतात, लहानाचं मोठं करतात, पण जन्म देणारी आई आहे, जन्माला घालणारी आई आहे, संगोपन करणारी आई आहे. तुमच्याजवळ फार मोठी ताकद आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, ज्याला आईचा पदर मिळालाय ना, त्याच्यासारखा भाग्यवान कोणी. पदर हा जगातला सगळ्यात श्रीमंत शब्द आहे. त्याला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही. बरं, अजून एक वैशिष्ट्य सांगू गोपाळ बाबा, पदराला गाठ नसते. आणि जगातलं गाठ नसणारं एकमेव वस्त्र आहे पदर. म्हणून जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कोणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार पदराचे आहेत. ते डोक्यात आणा, एवढं सामर्थ्य पदरात आहे.
पदर एवढा श्रीमंत आहे, बहिणीच्या ओढणीत जेवढी ताकद आहे तेवढी ताकद जगातल्या कोणत्या वस्त्रात नाही. पूर्वीचा काळ होता, खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे जायची नाही. सध्या क्रॉप टॉपचा जमाना आहे. अरे दांडिया टिपऱ्या खेळताना दिसेल तुम्हाला, इकडं नसतं ना अजिबात. ओढणी घेणं पुरींना गावढळपणा वाटतं. पण माझ्या ताईनो बहिणीनो, सांगा तुमच्या ताईला लेकीला, तिला सांगावं दिदा, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेते त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. आई घडवते, संस्कार करते, ज्ञानदान करते. जगातलं पहिलं पाऊल टाकायला आई शिकवते, आणि टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नसतं बेटा, हे सुद्धा आई शिकवते. हे सगळं करते आई. जगाची ओळख करून देते, यात नवल नाही. संत वाढवतात, यात नवल नाही. संत देवाकडे नेतात, आणि ज्याच्याकडे नेलंय त्याला शरण जाणं आपलं कर्तव्य आहे. पण माणसं शरण जात नाहीत. आबा आमच्या गावात एक व्याख्याता आला होता, महेशजी. देव नाही या विषयावर बोलायला. विषय कोणता होता? देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. इतकं भारी बोललं ते. त्याचं व्याख्यान संपल्यावर मी त्याजवळ गेलो. म्हणलं भाऊ, आम्ही तर रोज सांगतो तुझ्या सत्तेने वेदासी बोलणी, आमचं हुकलं राव, आमचं चुकलंच का? अहो देव नाही हे तुम्ही किती पटवून दिलं, आमचा विश्वास बसला तुमच्यावर. पण एवढं चांगलं बोलायला, किती सुंदर तुम्ही बोलता, काय तुमच्या आवाजातला चढ उतार, काय सुंदर तुमची मार्दवता. सांगा ना, देव नाही, देव नाही या विषयावर बोलायला तुम्हाला कसं काय जमलं? तो म्हणला आपलं काय महाराज, शेवटी आणि विषय कोणता होता? असं कसं झालेलं? बरवे झाले शरण गेलो. लक्षात राहू द्या, माना नाही तर मानू नका, पण तुमच्या डोळ्यानं तुम्हाला 25वे रौप्य महोत्सवी वर्ष पाहायला मिळालंय, ही तुमच्यावर माझ्यावर असणारी देवाची कृपा आहे. कोरोनाच्या काळात किती गेली, पण तो सहजासहजी आला नाही. सहजासहजी त्याची कृपा होत नाही. अनिल ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. कुणाच तरी एकाच्याच मनात आला असेल. दरवर्षी सप्ताह करतोच आपण, पण यंदाच्या वर्षी जरा 25वे वर्ष दिमागात करू. यंदाच्या वर्षी जरा सुरुवात जोरदार करू. यंदाच्या वर्षी असं पहिल्या दिवशी असं मस्तपैकी वारकरी वातावरण करू. पहिल्या दिवशी असं कोणाच तरी एकाच्याच मनात आलं असेल ना. पण हे काय सोपं वाटलं तुम्हाला? खळं करावं लागतं त्याला. खळं म्हणजे कळतं ना, जुन्या काळात बैलातनं पायाच्या खुरानं मळणी केली जायची. ती मळणी, ते धान्य, ते करताना जसं त्रास होतो तसं हे सगळं हरिनामाचं खळं त्रासच होतो ना. आबा म्हणले त्रास अजिबात नाही. मागापर्यंत होता, आता कुल साहेब येऊन गेले ना, आता कुल कुल आता अडचण. आता काय आहे का, आता हे सगळे आपले आहेत म्हणाले. आणि खरंच आहे आबा, तुम्ही मगाशी बोलताना बैठकीत मध्ये मध्ये म्हणजे त्या हॉलला आम्ही मध्ये म्हणतो, ते मध्ये तुम्ही हॉलच आहे तो. आणि मला वाटतं तो DY पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूंनी, अर्थात आमच्या आईसाहेब भाग्यश्रीताई प्रसादराव पाटील आणि प्रसादराव पाटील यांनी आपल्याला तो सभागृह दिलाय. ते असोत नसोत एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हे फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व आहे. सहज शब्द आबाचा ऐकला, देऊन टाकलं. आता कधी आम्ही आधीमध्ये इकडून जायला यायला लागलो ना, आम्हाला तासभर वेळ असला नसतोच म्हणा, पण ओंकार दादा आपल्याला जायला तिथं सोय आहे. तसा आबाचा बंगला म्हणजे आमचाच बंगला आहे, पण तरी सुद्धा हे पण झालं. माझ्याकडं पहा, खरं सांगू का, वारकरी संप्रदाय इतकी भारतासारखी श्रीमंती महेश सर कुठं नाही. तुम्ही सांगत असाल नसाल मला माहिती नाही, पण आमच्या ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, हे विश्वची माझे. मग घराचा प्लॅन आहे का? आता ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे, अमेरिका घराची तिजोरी आहे, उनके पास ही माल ज्यादा आहे, पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, जपान घरातलं मिनी मेडिकल आहे, पण माझा भारत देश या संपूर्ण जगातलं देवघर आहे, हे कधी विसरू जन्मात आला. मग कुणामुळे तरी तो येतो. आणि हिला रूपाबळी करोनी खळे हरिदासी. आणि एकदा का तो आला, एकदा का ती देवी आली, घटस्थापना झाली, नवरात्र महोत्सव सुरू झाला, शारदीय नवरात्र सुरू झालं. 9 दिवसाच्या 9 माळा घालायच्या, फुलांची माळ, पानाची माळ, विड्याची माळ तिला घालायची, अखंड दीप प्रज्वलन करायचं, अखंड दिवा चालू ठेवायचा, अखंड त्या देवीच्या पाया पडायचं, घरामध्ये रागवायचं नाही. माझी तर विनंती आहे तुम्हाला, ह्या नवरात्रात उपास तापास कमी करा, फक्त एक करा, सासू बरोबर फुगू नका, सुनबाईवर
लेकीसारखं प्रेम करा, सासऱ्याला बापासारखा आदर द्या, दिरावर भावासारखं प्रेम करा आणि नवऱ्याला पती परमेश्वर माना. झाली तुम्हाला देवीची कृपा. बस त्याच्यापेक्षा काय नाही, हेच करा. हे व्रतच आहे ना. मग हे व्रत जर का तुम्ही केलं, आणि एक वाक्य ऐका, तुमच्या घरात आई जगदंबेचा सरस्वतीचा फोटो जरूर असलाच पाहिजे. पण तुमच्या बैठकीत का होईना, पण राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो जरूर असला पाहिजे. आणि त्यांच्याही फोटोचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. हेही खरं नवरात्रातलं महत्वाचं कर्म आहे. हे नवरात्रातलं कर्म आहे. हे करा, गरज आहे, कर्तव्य आहे तुमचं. चला पुढं. का हो, आता देवी आली, कुळव्रत कळालं, कुळधर्म कळाला, कुळाचार कळाला, कुळ अभिमान कळाला. आता हा कुळाभिमान घेऊन आम्ही नेमकं काय करायचं? महाराज म्हणाले, काही गातात पण नाचत नाहीत, काही नाचतात पण गात नाहीत, गात असतात ते नाचत नाहीत, नाचत असतात ते गात नाहीत. फक्त गातो तो गायक, नाचतो तो नट, पण गात गात जो नाचतो तो पंढरपूरचा वारकरी. मग आता आम्ही काय करायचंय? देवाच्या, वारकरी संप्रदायाच्या आणि साधू संतांच्या प्रेमात अखंडपणानं तल्लीन होऊन आयुष्यभर गात जागा प्रेम मागा विठ्ठला, गाऊ नाचू तुझा विठू करू, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, गाये नाचे उडे आपुलिया छंदेन, मनाचे आजोगे सिद्धी पावे. त्याच्या प्रेमात, त्या विठोबाच्या प्रेमात, किंबहुना त्या विठाईच्या प्रेमात समागमान प्रेमे नाचू लागलो. अभंगाचं शेवटचं का म्हणे समागमे का म्हणे समागमे नाथ प्रेमे लागलो 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 हे लागलो. जय हो. काय दुर्गाचं नवरात्र असल्यामुळं थोडं इको कमी करायचं. थोडं मला महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं. आणि नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळं मी पण दुर्गा राग गाण्याचा प्रयत्न करतो. रागाचं नाव पण दुर्गा आहे. नाचू प्रेमे लागलो लागलो हे लागलो नाचू बसलेले येऊ दे. हात वर थोडे एकदा या सर्वजण हात वर, एक साथ हात वर घ्या. या हात वर, हात वर, टाळी वाजवा.
ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले तुकाराम 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 विठ्ठल जय जय बोली ले पुणे वेडे वाकोडे हरी नाही विचारिला अधिकार म्या मुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा बाया भगवान की जय म्हातारी माता की जय गणपती बाप्पा ओरिया सर्वांना विनंती आहे कृपया थोडंसं शांततेचं सहकार्य करा. वारकरी महाराजांना विनंती आहे बसून घ्या. घ्या बसून खाली जरा. नारायण बुवा जरा या मुलांना जरा थोडं शांत करा. कृपया सगळ्यांना विनंती आहे पण शांतता राखा जरा. आज या ठिकाणी नवरात्र महोत्सवाच्या ह्या रौप्य महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं अतिशय देखण्या वातावरणामध्ये हा रौप्य महोत्सवाचं प्रथम पुष्प खरं तर शुभारंभाचं पुष्प आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आमचं भाग्य आहे की आज आमचे बंधू आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर महाराज बोराटे यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. जोरदार टाळ्या वाजून आपण महाराजांचं अभिनंदन करूया. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे आपणासे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण आपुले कदा न सोडावे चरण आपुले. खरंच आज रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि महाराज आपण या ठिकाणी जी सेवा या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना ऐकवलेली आहे ती खूप श्रवणीय होती. परंतु थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो की आजची पहिल्या दिवसाची ही तारांबळ जरा अपेक्षेपेक्षा जास्त झाली ह्यावेळी आणि आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि थोडीशी विसंगती कार्यक्रमात निर्माण झाली. तरी पण प्रसंग बाका जरी असला तरी तुम्ही आपला संयम अजिबात ढळू दिला नाही. खूप मनापासून तुमचं या ठिकाणी मी आवर्जून कौतुक करतोय. कारण तुम्ही एका भावाला समजून घेतला आणि त्याची एक जाणीव पण मला झाली की तुम्ही अजिबात कुठलाही माझ्यावरती लोड येऊन दिला नाही. जो माझ्यावर येणारा लोड तुम्ही पाहत होता त्याच्यामुळे कदाचित तुम्ही मला दया केली असावी. परंतु आपण एवढ्या कमी वेळेत सुद्धा खूप अतिशय प्रभावीपणे आपल्या विचाराची मांडणी या व्यासपीठावरती गाजवली आणि अतिशय श्रुश्राव्य अशी सेवा आपण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी ह्या रौप्य महोत्सवाचं पहिलं पुष्प आपलं व्हावं ही माझी खूप मनापासून इच्छा असायची आणि अनेकदा मी जिथं जिथं तुम्हाला ऐकायचो त्यावेळी आम्हाला सारखं वाटायचं की तुमची सेवा आमच्या गावामध्ये व्हावी आणि या गावाला प्रत्येक वेळी नवोदित कीर्तनकार ऐकण्याची परंपरा आहे आणि तुमच्यासारख्या जाज्वल आणि जागृत विचारांची गरज आहे. स्पष्टपणे आपण ज्या पद्धतीने आपल्या विचारांची मांडणी करत असतात त्यातनं निश्चितपणे एक चांगला संदेश माझ्यासह अनेक बसलेले या ठिकाणी लोक आणि दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल हे सुद्धा आपल्या कीर्तनात आवर्जून बसले आणि त्यांनी ऐकून झाल्यानंतर मला जाताना सांगितलं की मला खूप ऐकण्याची इच्छा आहे. इतके प्रभावीपणे विचार मांडत आहेत महाराज. परंतु त्यांना पहाटे मुंबईला जायचंय कॅबिनेट असल्यामुळे उद्या मंगळवार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की निश्चितपणे आपल्या वाणीची दखल आमच्यासह सर्व समाजाला निश्चितपणे असणार आहे
आणि अतिशय प्रभाव दिवसेंदिवस आपला राज्यभरात वाढत चाललेला आहे आणि आपण त्याला न्याय देत आहात असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतोय. आपल्या या ठिकाणी येतोची तसा सन्मान करणं उचित समजतंय आणि आज या ठिकाणी यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे आणि सगळे थकलेले असताना सुद्धा सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे महाराजांच्या कीर्तनालाही साथ दिली. तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजचं हे जे कीर्तनकार मानधन दान आपल्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय संतोष ज्ञानोबा कुंजीर पाटील आणि लक्ष्मण ज्ञानोबा कुंजीर पाटील या दोन बंधूंच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोड कौतुकाची गोष्ट, गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे विजय कांबळे आणि पत्नी आदरणीय अंबिका वहिनी कांबळे यांनी संपूर्ण 8 दिवसाचं कीर्तन मानधन स्वीकारलं होतं. आणि यावर्षी 7 भावंडांचे मानकरी असलेले आमचे मोहन बाप्पू, त्यांचा संबंध परिवार मोहन नामदेव कुंजीर असतील, त्यामध्ये आज संजयराव आणि म्हणजे संतोष आणि लक्ष्मण दादा आहेत. मला वाटतं त्यानंतर पुन्हा अजिंक्य अनिल कुंजीर आहेत, रामदास भानुदास कुंजीर आहेत, धोंडेबा हरिभाऊ कुंजीर आहेत, आमचे हनुमंत सोपान कुंजीर आहेत, हे राजाभाऊ कुंजीर आहेत. हे सर्व लोक या ठिकाणी संबंध 8 दिवसाची कीर्तन मानधनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. या 7 भावंडांचं म्हणजे 7 भाईच्या ह्या परिवाराचं मी मनापासून म्हातारी माता नवरात्र उत्सवाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचं कीर्तन मानधनदान असलेले आदरणीय संतोष ज्ञानोबा कुंजीर पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते महाराजांना यथोचित असं सन्मानित केलं जाणार आहे. आणि आजचं हे पुष्प देण्याची विनंती आपणाला करत आहे. आपणाला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला मोहन बापू या पुढे. महाराजांचा यथोचित असा सत्कार करून या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. या साऊंडवाला दादा खरं तर खूप मंत्रमुग्ध केलेला आहे. कौतुक करा महाराजांनी सांगितलंय, परंतु महाराज याच वर्षी त्यांना आम्ही या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे. हो, दरवर्षी आमच्याकडे वेगळी आमच्या स्थानिक सेवा असायची, परंतु हो चेतन दादा पण आहे. ओम साई क्रिएशनचं फार प्रभावी चित्रीकरण या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं 8 दिवसाच्या कालखंडामध्ये संबंध नवरात्र महोत्सवाचं कीर्तन आणि संबंध 16 चित्रीकरण करण्याचं काम आमचे चेतन दादा करणार आहेत. त्यांचे अभिनंदन. आणि सोमनाथजी इंगोले हे खास आपल्यासाठी अहमदनगर येथून या ठिकाणी आपल्या या सेवेसाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी सिस्टीम आहे साऊंड सिस्टीमचं महाराजांसह अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे. मग बाजूला लोक बसले होते, प्रत्येक जण फार कौतुकाने सांगत होता. एक जोरदार सोमनाथरावांचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया, कारण चांगल्या कामाचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांची ती कला आहे. या ठिकाणी ते साऊंड इंजिनियर म्हणून ते बसलेले आहेत. प्रत्येक शब्द वाक्य या ठिकाणी आपल्यापर्यंत प्रभावीपणे कसं पोचेल यासाठी ते काळजी घेत आहेत. तर या ठिकाणी आजचं अन्नदान आमच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, ज्या कारखान्याला मी संचालक म्हणून काम करतो, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आवर्जून आजचं अन्नदानाचं योजना केलेली आहे. त्या सर्व आमच्या 21च्या 21 संचालकांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करूया, ऋण व्यक्त करूया. चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ मगाशी होतच, तर सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि उद्याची आपल्याला कीर्तन सेवा संग्राम बापू भंडारे यांची आहे. उद्याचं अन्नदान, कीर्तन पुष्प, सगळ्या गोष्टी आज जास्त वेळ मी आपला घेत नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सागर महाराज बोराटे यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या कारकिर्दीसाठी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया साव्य कल्याण, जयामुखी निदान पांडुरंग. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार.